साठी पित्त आहे, आपण सुरुवात करतो पित्ताला पित्त जे आहे आपल्या नसामध्ये साठतं आणि त्या नसामध्ये साठून हृदयाकडे जी जाणारी नस आहे ती नस जागेवर बंद पडते. ती जर ब्लॉक झाली तर आपण दवाखान्यामध्ये गेल्याबरोबर डॉक्टर म्हणतो त्या नस ऑपरेशन करावं लागेल किंवा ब्लॉकेज काढावं लागेल. आपल्याकडे या ब्लॉकेजसाठी किंवा रक्त पातळ होण्यासाठी घरामध्ये लसूण पाकळी आहे. सकाळी उठल्याबरोबर एक लसूण पाकळी खाल्लो तरी त्या ठिकाणी आपलं ब्लॉकेज जातं. पण आपण आयुर्वेदाकडे लक्ष दिलं नाही तर असं साधं पित्त वाढणारं हे पित्त बघा. याला कुठं चित्र आहे का आता आहे का कुठे चित्र आता बघा अटॅक जो आहे याला मी जर म्हणलं आता हे पाणी जोपर्यंत पडण्यामध्ये ज्या नसा आहेत या नसामध्ये त्या ठिकाणी पित्त साठतं आणि त्या पित्ताला काढण्यासाठी डॉक्टर 4 लाख रुपये घेतो. पण आपल्याकडं आयुर्वेदामध्ये अशी ताकद आहे की फक्त 4 लाख रुपये घालण्यापेक्षा आपण दवाखान्यामध्ये गेलो तर 1000 रुपये नुसतं डॉक्टरला घालतोय. पण त्यापेक्षा या जोडीचा फक्त सकाळ आणि संध्याकाळ घेतल्याबरोबर तुमच्या नसा कशा मोकळ्या होतात. बघा आता फक्त काय करायचे याचे 5 थेंब सकाळी उठल्याबरोबर पाण्यामध्ये घेतलो आपण 1 2 3 4 आणि 5 याचे 5 थेंब आणि याचे 5 थेंब तुमच्या शरीरामध्ये चालल्यामुळं बघा आता ही पूर्ण तुमच्या ज्या नसा आहेत आपण म्हणतो ना एखाद्या पैपामध्ये जशी घाण साठली घाण साठल्याबरोबर त्या ठिकाणी पैपाला कापावं लागतं किंवा त्याला प्रेशर द्यावं लागतं. तसं आपल्या ज्या नसा आहेत या नसामध्ये साठलेलं जे ब्लॉकेज आहे या ब्लॉकेजला खुल्लं करायचं काम हे नसतं. पूर्ण ज्या नसा आहेत त्या नसा मोकळ्या करायचं काम पूर्ण करतो. एवढी ताकद याच्या आयुर्वेदामध्ये आहे. आपण सर्व मामा खरंच माझी एक कळकळीची आपल्याला विनंती आहे की आपल्या घरातलं केमिकल आयुर्वेदाकडे लक्ष द्या. आयुर्वेद हे आपला भांडार आहे. या आयुर्वेदामध्ये एवढी ताकद आहे. हे पूर्ण आपल्याला आपल्या ज्या नसा आहेत जिथपर्यंत पाणी शिवलेलं आहे तिथपर्यंत तुम्ही पिल्याबरोबर पूर्ण नसा ज्या आहेत त्या नसा मोकळा करायचं काम करतं. आता हे बघितल्याच्या नंतर आणखी परत लक्षात येतं तुमच्या की साहेब ह्या द्रोणाला एवढं छिद्र पाडलंय तर माझ्या पोटामध्ये जाऊन कसा कार्यक्रम केला तर बरोबर आहे की नाही प्रत्येकाला वाटतं. तर त्यासाठी तुमच्या समोर मी त्या ठिकाणी हे काय आयुर्वेद आहे हे काही नवीन नाही. मी माझ्याजवळचं सांगत नाही. तुमच्या मोबाईलवरती जरी टाकलात तर त्या ठिकाणी तुळशीचा ड्रॉप आणि त्या ठिकाणी इलायची जलजिरापासून बनवलेला ड्रॉप आहे. आता आपली जीभ नाजूक आहे का त्या ठिकाणी आतडे नाजूक आहेत सगळ्या जीभ नाजूक आहे ना. आता तुमच्या समोर मी जिभेवर टाकून दाखवतो. एवढी ताकद आपण म्हणतो की आयुर्वेदाला रिझल्ट उशिरा लागतो. आयुर्वेद हे बघा आता तुमच्या समोर या दोन्ही ग्लासामध्ये आपण 5-5 थेंब टाकलेले होते. पूर्ण बॉडीला कशा प्रकारे सर्व्हिसिंग करायचे पूर्ण बॉडीमध्ये घाण हेणं बाहेर काढून टाकतो. म्हणून आपल्या बॉडीतली जर घाण बाहेर निघत असेल तर आपला आजार त्या ठिकाणी राहणार नाही. आता आपण ह्यांना पाणी पाजलं होतं बघूया या सर या तर बघा यांना आपण त्या ठिकाणी पाजवलं होतं. पाजवल्यानंतर त्यांना आपण ओढलं होतं डाव्या हातानं ओढलं होतं बरोबर आहे. आता मी उजव्या हातानं जरी ओढलं तरी हे हलणार नाही. म्हणजे हे नेमकं झालं काय इथं काय आपण जादू केली का कुठलं काही हे केलं का नेमकं काय केलं हे पाणी त्यांनी पिल्याबरोबर कारण हे पाणी आहे तुळशीचं. आपल्याला तुम्ही सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारी वनस्पती कोणती आहे म्हणजे तुळस आहे. तुळस काय करते ह्यांच्या शरीरामध्ये गेल्याबरोबर पूर्ण शरीरामध्ये जे काय असणारं केमिकल होतं हे केमिकल लघवी आणि मूत्रपिंडात चालू ठेवायचं. त्याच्यामुळं काय झालं शरीराला पूर्ण ऑक्सिजन मिळाला आणि या ऑक्सिजनमुळं ह्याच्या बॉडीमध्ये एक एनर्जी कारण आपल्या शरीराला आपण अन्नाशिवाय जिवंत राहू शकतो पाण्याशिवाय जिवंत राहू शकतो पण ऑक्सिजनशिवाय जिवंत राहू शकतो का आपण हा ऑक्सिजन पुरवठा करायचं काम या तुळशीने केलं. आता ह्यांच्या बॉडीमध्ये गेल्यामुळं त्यांना आता त्या ठिकाणी अशी ऊर्जा प्राप्त झाली होते की ह्यांच्या हाताला हाताला हात देता थोडा दिवस पहिलं केला तसं एकदम गच्च धरा. आता मी तुमच्या हातावर उभा राहणार आहे. एक जण मला कोणी आता बघा मी यांना गेल्यावर कोणत्या हाताला ओढलं होतं डाव्या हात अलीकडे असं बघा आता गच्च धरा. हो का बघा आता बाबा तुमच्या लोकांना सांगा मला सांगू नका तुमच्या लोक आहे ते सांगा की सांगा तुमचे जे आपण आहे ती वास्तविकता
दाखवतोय आपण. म्हणजे सुरुवातीला ह्यांना ओढल्याबरोबर तोल जात होता, पण आता काय जात नाही, कारण तुमच्या बॉडीला पूर्ण एनर्जी. आता हे वाटत असेल सर खरंच ह्याच्यामुळं हे तर काहीच नाही, हे डेमो आहे फक्त. आम्ही 100 किलो वजनाचा माणूस त्या ठिकाणी याचं पाणी पाजू शकतो. बघायचं का तो डेमो तुम्हाला? एक शेवटचा डेमो आपण करूया की खरंच ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी जाता जाता त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी एक शेवटचा डेमो बघूया आपण. आता आज प्रत्येकाच्या घरामध्ये त्या ठिकाणी डोळा हा प्रत्येकाचा अवयव आहे आणि आज त्या ठिकाणी प्रत्येक जण डोळ्यानं त्रस्त आहे. डोळे कुणाला त्या ठिकाणी जवळचं मी हा जो आमच्याकडे त्या ठिकाणी डोळ्याचे जे दोन